राज्याचे वनमंत्री आहेत गणेश नाईक, त्यांनी पण केली आहे की सरसकट या बिबट्यांची नसबंदी करावी. हा पर्याय योग्य आहे का, किंवा हा पण प्रॅक्टिकली शक्य आहे का? ऑनेस्टली सांगायचं झालं तर आत्ता ज्या पद्धतीने बिबट्यांची नसबंदी करण्याचं जी प्रोसेस असणार आहे किंवा जी प्रोसेस केली जाणार आहे, आणि त्यातल्या काही बिबट्यांना करण्याची मागणीला परवानगी सुद्धा मिळालेली आहे जुन्नर भागामध्ये. पण फक्त त्याचा चॅलेंज असा आहे की आत्ता ज्या प्रोसेसबद्दल आपण बोलतोय त्या प्रोसेसमध्ये 2 वर्षापर्यंत, साधारण 1.5 ते 2 वर्षापर्यंत तो बिबट्या रिप्रोड्यूस करू शकत नाही, पण त्याच्यानंतर तो परत रिप्रोड्यूस करू शकतो. म्हणजे लॉंग स्टोरी शॉर्ट असं झालं की 2 वर्षानंतर तो बिबट्या परत पकडला गेला पाहिजे आणि परत ही प्रोसेस झाली पाहिजे. जे की नसबंदी केल्यानंतर हा पर्याय सुटणार नाहीये. सो जे केल्याने प्रॅक्टिकली तो चॅलेंज असणार आहे की तोच बिबट्या परत ओळखून त्या बिबट्याला परत पकडून ती प्रोसेस करणं हे थोडंसं सायंटिफिकली ही गोष्ट आपण अजून तितकी डेव्हलप केली नाही म्हणून हे आहे. सो ऑनेस्टली 2 वर्षाचाच पिरियड काय मला ते कळालं. सो ऑनेस्टली स्पीकिंग आतापर्यंत केल्या गेलेल्या ज्या प्रोसेस आहेत त्या या प्रोसेसने केल्या गेल्या आहेत, पण बिबट्यांवरती किंवा लार्ज कार्निव्हर्स वरती इतर ठिकाणी हे कुठेही केलं गेलेलं नाहीये. त्यामुळे इतर दुसऱ्या ज्या पद्धती आहेत अशा पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत, जेणेकरून त्या बिबट्याला थोडंफार कायमस्वरूपी आपण त्याचं स्टरलायझेशन करून सोडू शकतो. आणि ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा असतो की त्याची हॉर्मोन लेवल जर कंट्रोल झाली तर त्याचा आक्रमकपणा जो आहे किंवा त्याला जे काय आफ्टर इफेक्ट्स आपण म्हणू जे होतात ते आपण कंट्रोल करू शकतो. असा काही त्याच्या बिहेवियर मध्ये फरक पडेल असं वाटत नाहीये. पण ऑनेस्टली असा कुठलाही स्टडी झालेला नाहीये. इम्युनो कॉन्ट्रासेप्शन ज्याला आपण म्हणतोय, जे नसबंदी आपण म्हणतो, हे हरणांमध्ये कित्येक ठिकाणी केलेलं आहे, हे माकडांमध्ये केलेलं आहे, हे घोड्यांमध्ये वगैरे केलेलं आहे, पण लार्ज कार्निव्हर्स मध्ये त्याचा एक्सपेरिमेंट किंवा स्टडी बेसिकली झालेला नाहीये. त्यामुळे हे आपलं R&Dच असणार आहे. करेक्ट, ऍब्सोल्युटली. अच्छा, तुम्ही आता म्हणालात की आक्रमकपणा कमी होणार नाहीये. मग आयडियली बघितलं तर या नसबंदीचा आणि ह्या हल्ले रोखण्याचा काय संबंध आपण जोडायचा? सो प्रमाण त्याचा जो बर्थ कंट्रोल आहे तो कमी होऊ शकतो, पण हे बाकी सोल्युशन्स पैकी एक सोल्युशन आहे. हे एकमेव सोल्युशन नाहीये. नाही, परमनंट म्हणण्यापेक्षा हे एकमेव सोल्युशन असू शकत नाही. त्याच्याबरोबर इतर पण फॅक्टर्स आहेत. रूट कॉज अड्रेस करणं गरजेचं आहे. अधिवास कमी करणं हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, आणि त्याच्या बरोबरीने हे जर केलं तर त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण इट हॅज टू बी वन ऑफ द सोल्युशन्स, इट कॅनॉट बी द ओनली सोल्युशन. याच्यामध्ये आणखीन एक हे आहे की आता त्याची नॅचरली शिकार करण्याची पद्धत किंवा त्याच्या बाउंड्रीज, टेरिटोरियल बाउंड्रीज बदलल्या जातात का नसबंदीनंतर? परत एकदा मी म्हणलं त्याप्रमाणे की एवढ्या स्तरावरती ते असं केलं गेलेलं नाहीये, त्यामुळे ह्याचं कॉन्क्रीट उत्तर सांगू शकत नाही. पण लॉजिकली जर विचार केला, कुठे झालेलं नाही, लॉजिकली जर आपण विचार केला ह्याचा, तर कारण त्या प्राण्याला स्वतःच्या प्रजननासाठी इतर प्राणी शोधायला अजून लांब जावं लागेल, म्हणून तो इनफॅक्ट त्याची जागा वाढवेल आणि तो एकाच जागेत जिथे राहतोय कंटिन्युअसली तिथे तो राहणार नाही, आणि इनफॅक्ट त्याचा फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. तो आक्रमक होईल का नाही ह्याच्यामध्ये, म्हणजे बेसिकली बिहेवियर मध्ये कुठलाच बदल होणार नाहीये. पण हे महत्वाचं आहे समजून घेणं की हे केल्यावरतीच आपल्याला समजू शकतं. आता हे आपण केलेलंच नाहीये किंवा हा R&D एक आपण करणार आहोत असं म्हणतोय, तर याचा सगळा खर्चाचा अंदाज वगैरे काढला गेलाय? ऑनेस्टली स्पीकिंग, मे बी आय एम नॉट द राईट पर्सन टू आन्सर अबाउट की खर्च किती होईल वगैरे. ऑब्व्हियसली संसाधनं खूप लागणार आहेत, कारण त्या प्राण्याला पकडून त्याच्यावरती 2 पद्धती असतात. एक आहे की रिमोटली जसे भुलीचं औषध दिलं जातं तसं ते औषध देऊन त्याला हे करणं, जी मी पद्धत म्हणली जी दर 2 वर्षानंतर परत करायला लागते. दुसरी पद्धत असते सर्जिकली करण्याची, सर्जरी करून त्याला करण्याची, आणि साधारण 1 3 ते 4 दिवसामध्ये तो प्राणी परत रिलीज केला जाऊ शकतो जर त्याला व्यवस्थित पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मिळाला तर. सो त्यामुळे या पद्धतीमध्ये तो लॉंग टर्म इफेक्ट राहू शकतो आणि तो होणार नाही आपल्याला. सो त्यामुळे ऑनेस्टली स्पीकिंग संसाधनं बऱ्यापैकी लागणार आहेत. त्याचा असा कुठे आराखडा ॲटलिस्ट म्हणजे तो काढावा लागेल इन टर्म्स ऑफ की किती होणार आहे. पण त्याचबरोबर मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की त्याच्यातली थोडीफार संसाधनं आपण इकडे जर वळवली की आज जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना जर कुठल्या प्रकारचं अनुदान मिळालं की, आता कारण ऊस हा सगळ्यात
कॅश रिच क्रॉप आपण म्हणतो, त्याची मागणी भरपूर आहे. सो त्यामुळे आपण ऊस लावणं थांबवू तर शकत नाही, पण ऊसाची पद्धत जर बदलायला ते अनुदान तिकडे जर थोडंफार मिळू शकलं आणि त्या खड्डा पद्धतीचं एक फक्त वैशिष्ट्य सांगतो, आणि हे कोल्हापूरमध्ये काही शेतकऱ्यांनी केलेलं आहे, जेणेकरून ते केल्यानंतर ऊसाचा जो घनदाटपणा असतो तो बऱ्यापैकी कमी होतो आणि साधारण 3 ते 3.5 किंवा 4 फुटाचं अंतर 2 ऊसांमध्ये निर्माण होतं आणि त्यामुळे एक हायवे सारखा निर्माण होतो मध्ये, आणि ते साजेसं वातावरण राहत नाही. पण हे करण्यासाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्त असते. सो तिथे थोडासा फोकस जर करू शकलो तर जेणेकरून तो आसरा कमी होऊन जाईल आणि हा बऱ्यापैकी प्रॉब्लेम जो आहे तो कुठेतरी रूटला सॉल्व्ह केला जाऊ शकेल.